महाराष्ट्र आणि मुंबईची शान असलेला गरमागरम वडापाव सोबत सुकी लाल चटणी आणि तळलेली हिरवी मिरची आलं की नाही तोंडाला पाणी. हा वडा बघा बिलकुल तेलकट नाही, अतिशय चविष्ट बनून तयार होतो. आता आपण वडापाव बनवणार आहोत आणि सोबतच सुकी लाल चटणीही बनवणार आहोत. सुक्या लाल चटणीमुळे वडापावची चव अगदी दुप्पट वाढते. तर आता वडे बनवण्यासाठी इथं अर्धा किलो बटाटे घेतले, त्याचे साल काढायचे आणि त्याला छान असं मॅश करून घ्यायचे. बटाटे कुकरला मी 2 शिट्ट्या करून घेतल्या होत्या. आता एक वाटण बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, आलं आणि लसूण टाकून त्याचं वाटण बनवायचं. गॅसवर एक पॅन ठेवायचा, त्यामध्ये तेल टाकून जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि हिरवी मिरचीचं वाटण टाकायचं. त्याला छान परतून घेतल्यानंतर हळद आणि मीठ टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं. नंतर उकडलेला बटाटा टाकायचा, त्यालाही मिक्स करून घ्यायचं. मिक्स झाल्यानंतर गॅस बंद करायचा. बारीक कापलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकायची. व्यवस्थित मिक्स करून हे मिश्रण थंड होण्यासाठी साईडला ठेवायचं. बेसनाचं बॅटर बनवण्यासाठी बेसनामध्ये हळद, मीठ, ओवा आणि थोडासा खाण्याचा सोडा टाकून पाणी टाकून व्यवस्थित असं बॅटर बनवून घ्यायचं. आता बटाट्याचं मिश्रण थंड झालं की त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. ते बेसनाच्या बॅटरमध्ये घोळवून आपल्याला गरम तेलामध्ये छान असे तळून घ्यायचे आहेत. तेल जे आहे ते कडकडीत गरम हवं आणि दोन्ही साईडनी व्यवस्थित आपल्याला वडे जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत. आता वडे तळल्यानंतर त्याला आपण काढून घेऊया आणि सेम तेलामध्ये बेसनाचा थोडासा चुरा करून घेऊया चटणीसाठी. मिरच्याही मी तळून घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारे बेसनाच्या पिठाचे चुराही बनवून घेतला. थोडासा लसूणही मी त्याच तेलामध्ये तळून घेणार आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये बेसनाचा चुरा, लसूण, थोडंसं सुकं खोबरं, लाल तिखट, जिरे आणि मीठ टाकायचं. मिक्सरला बारीक करून घ्यायचं. आपली लाल चटणी तयार आहे. वडेही अगदी गरमागरम तळून तयार झालेले आहेत आणि आपले चटणीही तयार आहे. तर आता आपण वडापाव लावून घेऊया. वडापाव लावण्यासाठी पावला थोडीशी ग्रीन चटणी लावून थोडीशी आपण बनवलेली लाल चटणी टाकायची, थोडासा कुरकुरीत बेसनाचा चुरा टाकायचा, वडा ठेवायचा, तळलेली मिरची आणि वडापाव तयार.